आणि टीमचं सुद्धा अभिनंदन. शेवटचा सामना आपण जिंकलेला आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आणि खरं तर आपण हा सामना सुरू होण्याच्या अगोदर अवघ्या काही क्षणात या सामन्याला इथे सुरुवात होईल. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. पहा, सातत्याने तुम्हाला विनंती केली जाते. तुमचा 12वा खेळाडू असा पाठवा ज्याला सर्व नाव माहिती असतील. थांबा सर, पंच थांबा. निलेश दादा, विनंती आहे दोन्ही टीम. या ठिकाणी कोरीगड कडून ज्या आपल्या 11 प्लेयरचं नाव माहिती आहे तोच 12th मॅन आला पाहिजे. लवकरात लवकर पाठवा. विनोद, तू स्वतः ये. विनोद, मॅच थांबलेली आहे. विनंती आहे, या विनंतीला सर्वांनी खरं तर मान दिला पाहिजे. आणि आपण वेळ वाचवायचा आहे, आपल्याकडे वेळ कुणासाठी थांबत नाही. चला बॅटमन, तुम्हीच नाव सांगा. चला दादा, नॉन स्ट्राईक बॅटरचं नाव सांगा. विनंती आहे. प्रशांत. चला, सामना सुरू होताना इथे पाहायला मिळतोय. दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. 5 षटकांची मॅच. पहिला पॉवर प्लेचा ओव्हर इथे घेऊन आलेला आहे गोलंदाज करण. तर ऑन स्ट्राईक आहे राहुल. ओहो हो, भन्नाट वेग. पहिल्या चेंडूवरती ते स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. आणि निश्चित आपण पाहतोय प्ले अँड मिस. सामन्याला सुरुवात होतीये डॉट चेंडूने. परत एकदा बॅक टू बॅक एकाच लाईन वरती ते सातत्याने चेंडूला हिट केलं जात आहे. पंचांच्या उजव्या बाजूने, माफ करा, राऊंड द विकेट इथे मात्र गोलंदाजी होताना पाहायला मिळते. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई. हा ग्रुप जर तुम्ही पाहिलं ना प्रमोद सर, आपल्याला माहिती आहे हा ग्रुप अतिशय स्ट्रॉंग आहे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट 5 संघ जर एकाच ग्रुपमध्ये आहेत असं म्हणायला सुद्धा वावगं ठरणार नाही. पण फक्त आणि फक्त एकच ग्रुप बक्षीस फेरीमध्ये पात्र होणार आहे. हो हो हो, यावेळेस फटका सुरेख. चेंडू सरळ सीमा रेषा पार, चौकार. डीजे. तुम्ही जर पाहिलं ना तर 2:56 मिनिटांना पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलेला आहे. 20 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे आहे. जर 20 मिनिटाच्या वर जर वेळ गेला ना तर ज्या टीमकडून वेळ झालेला आहे त्या टीमला इथे मात्र दंडित केलं जाईल. लागोपाठ जर तुम्ही पाहिलं ना, पहिले 2 चेंडू निर्धाव होते. तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला. परत एकदा चौथा चेंडू इथे मात्र निर्धाव आहे. एक तेरी तो एक मेरी, तुम शेर तो हम सव्वा शेर, ईट का जवाब पत्थर शे, असा सामना मैदानाच्या आतमध्ये इथे होताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 4 चेंडू टाकले गेले आणि फक्त 4 धावा धाव फलकावरती. करण वर्सेस राहुल, राहुल वर्सेस करण लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हो हो हो, इथे स्ट्रेट टू द फिल्डर, डाऊन द लेग चेंडू होता. दिशा दाखवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि ते पकडलाय झेल. संपलाय राहुल यांचा खेळ. डीजे. या ठिकाणी आशिष पवार यांचं आगमन झालेलं आहे. मी या ठिकाणी
शुभम बारणे प्रतापगड संघाचे विशालगड यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपण बघताय की आता सी ग्रुप सुरू झालेला आहे. सी ग्रुप मधला हा पहिला सामना आहे ज्यामध्ये रतनगड विरुद्ध कोरीगड एकाच नाण्याच्या दोन बाजू. जर पाहिलं तर पूर्वी हे दोन्ही संघ एकत्रच खेळाडू खेळत होते. आज यांचेच दोन संघ आहेत. तर खरं तर दोन भावांमधली ही लढत आहे. थोडक्यात कोरीगड विरुद्ध रतनगड कोणीही जिंकला तरी आनंदच आहे. नक्कीच दादा, दोन्ही संघनायकांनी सांगितलं की दोन्ही टीम आमच्याच आहेत, कुठलाही संघ जिंकला तर विजय हा या आमचाच ठिकाणी आहे. मी अक्षय काकरे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आशिष पवार यांचा सन्मान करायचा आहे. तोंडाला लागले त्याच्या actually. त्याचबरोबर या ठिकाणी शुभम बारणे संघमालक यांचा सन्मान या ठिकाणी मी दीपक गुजर यांना विनंती करतो की त्यांनी करायचं. आपण बघताय काल उद्घाटनाच्या दिवशी जे संघमालक उपस्थित नव्हते त्यांचा आज या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. खरं तर आपण बघताय की जर आपण पाहिलं तर या तेरगाव प्रीमियर लीग मध्ये एकूण 20 संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये रायरेश्वर हा शरद गुजर यांचा संघ होता, विशालगड हा शुभम बारणे यांचा संघ, तर शिवनेरी हा विशाल पवार यांचा संघ, त्याचबरोबर अजिंक्य तारा हा सनी बारणे यांचा संघ, तर रायगड मास्टर्स हा सूरज बारणे यांचा संघ होता. ओ हो, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा आणि एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. धक्का क्रमांक 2 डीजे. त्याचबरोबर पन्हाळा लेजंड हा गणेश काणेकर यांचा संघ, तर मल्हारगड हा कुणाल भाट यांचा संघ, लोहगड हा विश्वजित बारणे ज्या आयोजकाच्या भूमिकेत आहेत त्यांचा संघ, रतनगड जो आता या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय तो प्रमोद पवार यांचा संघ, विजयदुर्ग हा संघ प्रथमेश बारणे यांचा, पुरंदर हा संघ होता कार्तिक कुंभार, राजमची बुल्स हा संघ संतोष बारणे यांचा होता. त्याचबरोबर तिकोना डायनामाइट्स हा संघ भारत जाधव यांचा, तर प्रतापगड संतोष माने यांचा संघ, या बरोबर प्रबळगड विशाल बारणे यांचा संघ. एकूण 20 संघ या ठिकाणी समाविष्ट झाले होते आणि सगळे खेळाडू आणि संघ मालक हे तेरगाव मधलेच आहे आणि ही तेरगावकरांसाठीच आयोजित केलेली स्पर्धा आहे. ओव्हर टू यू सचिन सर. थँक्यू दादा. आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र पंचांनी दंडित केले. नो चेंडू इथे घोषित केलाय. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपण जर पाहिलं तर 6 धावसंख्येवरती 2 मोठे फलंदाज बॅक टू द पवेलियन झालेले आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. खरं तर मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय पण तिथे यश मिळताना पाहायला मिळत नाहीये. शेवटचे 3 चेंडू या पॉवर प्लेचे या पहिल्या इनिंगचे. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय गणेश तिवारी, खूप मोठं नाव, सीझन 1 मधील बेस्ट बॉलरचा किताब घेतलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरलेला आहे. या ठिकाणी नवनाथ बारणे यांचं सहर्ष स्वागत. सम्राट मित्रमंडळ तेरगाव प्रीमियर लीग पर्व 3 यांचं सहर्ष स्वागत या ठिकाणी करत आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू या षटकातील टाकले गेलेत. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करते. एक फलंदाज सुद्धा बाद केलाय. यावेळेस परत एकदा आखूड टप्प्याचा बॉल पंचांकडे. लाऊड अपील. उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. लागोपाठचे जर आपण पाहिलं ना तर 4 चेंडू इथे मात्र निर्धाव खेळताना पाहायला मिळत आहेत. गणेश तिवारी
खरं तर मोठ्या फटक्यासाठी जाणले जातात. पॉवर प्ले सारखे खरं तर या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त जेमतेम 6 धावा इथे बनवलेल्या आहेत. खरं तर हलगीवाले दादा इथे मात्र नाराज होत आहेत, कारण त्यांना खूप उल्हासाने जोशाने इथे मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलेले आहेत आमचे पवार सर. पण पहा दोन्ही टीम आपल्याच आहेत, त्यामुळे काही झालं तरी त्या हलगी कमी खरं तर वाजणं गरजेचं आहे आता. यस, यावेळेस थोडंसं शपल इथे काय मला वाटतंय तिथे या मॅच मधील हा दुसरा झेल, तो पण शॉर्ट फाईन लेगला. कधी कधी खरं तर आता कॉमेडी समालोचक यानंतर आपले नितीनजी वेताळ सर समालोचन करताना पाहायला नेक्स्ट मिळतील. बॅटर लवकरात लवकर मैदानात यायचं आहे आणि कुठल्याही प्रकारचा विलंब लावायचा नाही. अजून आपल्याला हा सामना सोडून 3 सामने या ठिकाणी आजच्या दिवसातले घ्यायचे आहेत. मी खरं तर कोरीगड आणि रतनगडचं अभिनंदन करतो, ज्या पद्धतीने फास्ट सामना चाललाय. खरंच त्यांचं सगळ्यांनी टाळ्या वाजून कौतुक केलं पाहिजे, कारण की दोन्ही संघ गरजेचे आहेत आणि अंडरस्टँडिंग असल्यामुळे सामनाही फास्ट चालू आहे. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 6 धाव संख्येवरती 3 फलंदाज बाद. निलेश दादा एक गोष्ट निश्चित सांगेल की आता पहा, असं म्हणावं लागेल फटक्यात काही प्रॉब्लेम नव्हता, तिथं फिल्टर चुकीच्या ठिकाणी लावले असं म्हणावं लागेल. आमचे विज्ञानाचे शिक्षक होते, दुपारच्या सत्रानंतर 2ला तास राहायचा, जेवणानंतर सगळ्यांना झोप यायची. एक बाक असा होता तिथे कोणी जरी बसलं तर तो झोपून जायचा. शिक्षक सरळ म्हणायचे त्या बाकाचा प्रॉब्लेम आहे, माणसाचा प्रॉब्लेम नाही. तसं आता त्या शॉट खेळणाऱ्याचा प्रॉब्लेम नाही, तिथे त्या फिल्टरचा प्रॉब्लेम आहे. 6 धावसंख्येवरती 3 फलंदाज बाद. यानंतर पुढील समालोचनाची जबाबदारी सिने अभिनेते आणि महाराष्ट्रातील कॉमेडी समालोचक नितीनजी वेताळ सर. या सर तुमचं स्वागत आहे. ओले ओले, थँक्यू सचिन खोले. नमस्कार मित्रांनो, मी नितीन वेताळ पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करेन थेरगाव प्रीमियर लीग 2025 सीझन 3 मध्ये. पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये पंचांना पास करून उजव्या बाजूने. ओहो, इथे बघा काय जबरदस्त फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, पण DOT डॉट चेंडू. खरं तर ही स्पर्धा खूप सुंदर आहे आणि आयोजनही सुंदर, नियोजनही सुंदर आहे. किरण गायकवाड गोलंदाजी मार्कवरला आहे, आपण बघतोय. प्रशांत स्ट्राईकला आहे, तर नॉन स्ट्राईकला करण गायकवाड गोलंदाजी करतोय. हो, हलक्या हाताने प्लेट केला तिथे आपण बघतोय. चेंडू ग्राउंड द शॉट 38 मध्ये अडवला गेलाय. इकडे हलगी वाजन, ढोल वाजन, ताशा वाजन सगळं वाजणार आहे आज. पण मध्ये प्रत्येक बॅटरच्या मनामध्ये काय वाजतं हे त्याचं त्यालाच माहिती आहे. धावसंख्या फलक आहे 7 आणि 2.2 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपलाय. पुढला चेंडू आपण बघतोय चांगली रन मैदानामध्ये घेऊन गोलंदाजी करतोय गायकवाड मैदानामध्ये. सरळ देखना स्ट्रोक आपण सांगतोय. लॉंग लॉंग ऑफला जातोय, चेंडू कव्हर केला गेलाय तोपर्यंत. एक धाव महत्वाची आहे क्रिकेटमध्ये, त्याच धावेला नक्कीच पूर्णविराम दिला गेला. एका धावेने धावसंख्या फलक आहे 8, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संतोषजी माने साहेबांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हॉटेल कोळीवाडीचे मालक आहेत. खरं तर खूप सुंदर हॉटेल आहे. बघितल्याशिवाय आणि अनुभवल्याशिवाय काय बोलू नये असं म्हटलं जातं. आणि आज बघितलंय सुद्धा आणि अनुभवलंय सुद्धा. संतोषजी माने साहेब खरं तर 365 दिवस झाला आमच्या मागे होते. सर एकदा तरी या. आणि आज शेवटी हाताला धरून ते घेऊन गेले. साहेब धन्यवाद. घेऊन जाईल पुन्हा एकदा मॅचकडे. मॅचचे दृश्य बदललंय मित्रांनो. 3 षटकं अगदी पुनर्विराम अगदी लागणारच मैदानाच्या आतमध्ये, पण 8च धावा बनवल्या गेल्यात. थांबवलं इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला. हो, अंगावर भेद घेणारा चेंडू आपण बघतोय. थ्रो होणार का? बाल बाल बज गए. एकदा वाचली. यस, लेग बायच्या स्वरूपामध्ये आमचे पंच आम्हाला घोषित करतील. एक सिंगल आहे. धाव संख्या 9. नितीन वेताळ माझं नाव कोण जिंकेल आपण पाहू. आतापर्यंत चेंडू खर्च झाल्यात 17 आणि या 17 चेंडूंमध्ये धावा बनवल्यात किती? 9. 3 विकेटींच्या नुकसानीवरती. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय कोरीगड काय जबरदस्त बॅटिंग करताना थोडं थांबवले, पण तिथे रतनगड या टीमने. हो, काय जबरदस्त चेंडू आहे. DOT डॉट. बापरे बाप, डोक्याला ताप. 3 षटकांचा सामना मैदानामध्ये संपलाय. धावसंख्या फलक आहे 9, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे आणि या 12 चेंडूंमध्ये किती धावा होणार याच्याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष आहे.
कल करे सो आज कर, आज करे सो अब. पण आता तुम्हाला ते काम करावं लागणार आहे. उद्या कोण बघणार आहे? तुम्हाला जे काय करायचं ते आजच करायचंय. कल किसने देखा है. जे काय करायचे ते तुम्हाला आज करायचे आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये तुम्हाला त्याच वेळेला ती कामगिरी करायची. येणारा चेंडू हा आत्ताचा असणार आहे, उद्याचा चेंडू हा उद्याचा असणार आहे. तुम्हाला आज त्या चेंडूवरती कामगिरी करायची आहे. 18 चेंडू मध्ये 9 धावा दिल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी बघा. रतनगड टायटन्स काय जबरदस्त गोलंदाजी करते. एकीकडे बॅटिंग करणाऱ्या टीमला बांधून ठेवलंय. मग जमू अंबुजा सिमेंट एखादी भिंत बांधावी. हो काय जबरदस्त फटका. फील्ड डाऊन द बॉल. जबरदस्त कॅच मैदानाच्या आतमध्ये. डीडीजे की सातत्याने आपण कोरीगड या टीमच्या बॅटरला मैदानामध्ये बघतोय. पण याच मैदानाने मी सांगेन काय काय इतिहास दाखवलाय. फटका सजला होता. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलाय. धावसंख्या फलक आहे डबल 11 धावा फलकावरती आहेत. 4 गडी बाद आहेत. 3.3 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपलाय. अजूनही चेंडू मैदानामध्ये बाकी आहेत मित्रांनो. पण एकीकडे आपण बघतो कोरीगड या टीमला धावेंचा पाऊस बनवायचा आहे. धावेंचा डोंगर उभा करायचा आहे. हो भांडी घाशा शॉट. पण निस्ती भांडी वाजली गेली. घासण्यात तर काय आलंच नाही. काय जबरदस्त स्पीड होतं चेंडूला आपण बघतोय. पाटील गोलंदाजी करतायत. सबसे कातिल मैदानामध्ये पाटील. हितेन पाटील. हो टायमिंगला जवाब. हवाई सफर करत जाईन चेंडू. फील्ड डाऊन द बॉल. पण तिथे हाताची उंजळी तोडून सीमा पर षटकार. एक तर षटकांना तर विकेट तरी जाते मैदानामध्ये. आणि ते आपण बघतोय पुढे सरस्वत खेळायचा प्रयत्न केलाय. 17चा खतरा अजूनही तैनात आहे. शतक संपलं गेलंय 4थ्या क्रमांकाचं. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक आहे 17. 4 गडी बाद. पण क्रिकेट विश्वामध्ये तुम्ही कोणत्या धावेंना कमी समजू नका. आमच्या आदरणीय लोंढे सर नेहमी सांगतात कोणती संख्या क्रिकेटमध्ये कमी आहे आणि जास्त आहे असं कधी झालं नाही. 20 षटकांमध्ये 365 धावा झालेल्या बघितल्यात. 5 षटकांमध्ये 100 धावा झालेल्या बघितल्यात. इथे तुम्हाला बनवायच्यात अजूनही 6 चेंडूंमध्ये 36 धावा येण्याची ताकद तुम्ही बाळगू शकता. गोलंदाजीला कोण आहे? प्रसाद पालंडे. चला विनंती आहे थोडंसं फास्ट खेळा. धावसंख्या फलक आपण बघतो स्थिर आहे 17. 17चा खतरा. हो मोठा फटका आहे. फील्ड डाऊन द बॉल.
17चा खतरा मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळती जबरदस्त. करण गायकवाड काय जबरदस्त कॅच घेतला. आणि मी म्हणलं ना 17 आकडा जर समोर आला की खतरा मैदानामध्ये होणार. आणि सचिन सर तेच झालं. 17 वरती कॅच मैदानाच्या आतमध्ये घेतला. कधी कधी एक चेंडू रडवतो तर कधी कधी एक चेंडू कोणाला हसवतो. कधी कधी एक चेंडू कोणाला हलके वाजवायला लावतो तर कधी कधी तीच हलकीची दांडी खाली पडते. हे क्रिकेट आहे. कधी काय होईल सांगता येणार नाही. आणि सगळं कुठं होईल TPL अर्थात थेरगाव प्रीमियर लीग 2025 सीझन 3. पुढील चेंडूकडे आपण बघतोय. थांबून ठेवलंय 17व्या आकड्यावरती. खरं त्या अर्थानं एकीकडे चांगली गोलंदाजी आहे. यस पंचांनी दंडित केले. वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धावेने नक्की धावसंख्या पुढे ढकलेल. 18 या आकड्यावरती 5 गडी बाद. शेवटचे 5 चेंडू हाना मारा झोडा तोडा फोडा जे करायचे ते करा. शेवटच्या 5 चेंडूवरती डोंगर उभा करणार त्यांचा. आता तुम्हाला उभाच करावं लागणार आहे. अन्यथा तुम्हाला मात्र कुठेतरी 1-2 षटकांमध्ये सामना संपवावा लागेल. रतनगड टायटन्स काय जबरदस्त इफेक्ट ठेवून गोलंदाजी करते मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव मिळेल. धावसंख्या फलक मात्र 1 ने जाते पुढे. जगात बारी 19 फेब्रुवारी 19 धावा फलकावरती आहेत. धावसंख्या फलक 19. 4 चेंडू बाकी आहे शेवटच्या षटकातील. पुढे येऊन मोठा प्रहार करायचा प्रयत्न पण चेंडू उसळी घेतोय मैदानाच्या आतमध्ये. DOT डॉट चेंडू मैदानाच्या आत. मन सुद्धा तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीते कशाची. तुला पळावं लागेल. तुला लढावं लागेल. तुला चांगलं खेळावं लागेल. पुन्हा एकदा पलांडे गोलंदाजी करतील. ओ खोलवरचा चेंडू होता. अपील केली मोठी पण बॅट जमिनीला कुठेतरी संपर्क करते. चेंडू डॉट असेल. 2 चेंडू बाकी 19 धावा फलकावरती आहे. 3:17 मित्रांनो झालेले आहेत. अजूनही 3 निलेश रामाला सांगतात की 3 सामने अजूनही बाकी आहेत आजच्या दिवसातील. पण संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर 5:30 नंतर अंधारा पडतो. कारण की हिवाळ्यामध्ये दिवस कमी आणि रात्र मोठी असते. टायमिंगला जवाब हवाई सफर करत. नो चान्स. आउट ऑफ द पावर. षटकर डीजे. करीब म्हणजे 3 अजून तास आपल्याला लागणार आहेत. यस आमचे मित्र आणि युवा उद्योजक AV लाईव्हचे सर्व गायकवाड सर या ठिकाणी उपस्थित आहे. अमोलजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहे. दादांचं मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर
मावळ, मुळशी, जांभे या ठिकाणी साहेबांचं खूप मोठं नाव आहे. पुणे जिल्ह्यामध्ये खरं तर नाव आहे. शून्यातून विश्वनिर्माण कसं करायचं हे अमोलदादांनी आम्हाला सांगितलंय. आणि जांभेमध्ये पहिल्यांदा जर आम्हाला डान्सिंग अंपायरिंगची संधी जर कोणी दिली असेल तर अमोलदादांनी दिलेली आहे. त्यांचं सुद्धा मनापासून सरचे स्वागत आहे. ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर कुठे आहे? थोडीशी ॲम्ब्युलन्स पुढे घ्यायची, कारण की तिथं लेदर बॉलवर प्रॅक्टिस सुरू होणार आहे. सो चला क्षेत्रसेन लावून घ्या, विनंती आहे. कोरेगड टीमला विनंती आहे, थोडस आमचाही टाइम वाचवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि 2 बॅटर चला मैदानामध्ये येऊ द्या. रतनगड टायटन्स विनंती आहे. या ठिकाणी अजिंक्य तारा संघाचे संघ मालक सनी बारणे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. यानंतरचा सामना तिकोना विरुद्ध विशालगड. दोन्ही संघ नायकांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. तीस चेंडू आणि 26 धाव्यांची गरज आहे. थोडं फास्ट खेळा विनंती आहे. पंच मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. वेळ वाया नका घालू. आयुष्यामध्ये काय महत्वाचं असेल तर टाइम महत्वाचा आहे. आणि पुण्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मी हेच सांगेल, टायमाचं महत्व काय. 1च सेकंद उशिरा जा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची बस निघून जाते. 1.5 मिनिटं उशिरा जा, एसटी महामंडळाची एसटी निघून जाते. अर्धा तास उशिरा जा, ट्रेन निघून जाते. एवढं काय मित्रांनो, आपल्या बायकोला आणि आपल्या गर्लफ्रेंडला 30 मिनिटं उशिरा भेटायचा, ती सुद्धा निघून जाते. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये वेळेला महत्व आहे. आणि पाऊस जर पडला टायमावर, नाही पडला टायमावर, तर मुंबईची ट्रेन सुद्धा येत नाही. आयुष्यामध्ये लय गणित आहे. टायमामध्ये गेलेला 10 करोड रुपयाचा खर्च तुम्हाला परत मिळवता येईल, पण आयुष्यातला 1 सेकंद कधी मिळवता येत नाही. वेळेला महत्व आहे, वेळ पाळा. चला जाऊया मैदानामध्ये. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजीला आपण बोलतोय गणेश आहे. स्ट्राईकला या ठिकाणी मी शुभम बारणे आणि भारत जाधव यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. हलक्या हाताने कट केलाय. खातं उघडलं गेलंय टीमचं, आपण बघतोय. एक काय या आकड्यावरती 30 चेंडू आणि 25 धावींची गरज. मी अमोल गायकवाड यांना विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायची आहे. या ठिकाणी भारत जाधव यांचा तिकोना, तर शुभम बारणे यांचा विशालगड याच्यात होणारा सामना आहे. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल भारत जाधव यांच्या तिकोना संघाने जिंकलेला आहे व प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपण पाहिलं असेल तर भारत जाधव यांचा संघ गेले 2 पर्व हे बक्षिसामध्ये राहिलेला संघ आहे. पहिल्या सीझनच्या वेळेस ते प्रथम पारितोषिक आणि मानाचा चषक हा त्यांचा होता. मागच्या वेळेस ते 3rd प्लेसला होते आणि आता या ठिकाणी पहिला सामना सी ग्रुप मधला ते खेळणार आहेत. फलंदाजी घेतली आहे. साधारण भारत किती रन कराल या 5 षटकाच्या सामन्यामध्ये? 60 ते 70 धावा या ठिकाणी भारत यांचा संघ करणार आहे. शुभम भाऊ, तुमचा या ठिकाणी पहिलाच सामना या सीझन मधला आणि तुमचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे, तर साधारण किती धावांमध्ये तुम्ही रोखणार आहात? 50 धावांमध्ये रोखन आणि आम्ही जे काही स्कोर करतील ते आम्ही चेस करू. नक्कीच. दोन्ही संघ मालकांनी या ठिकाणी दावे प्रति दावे केलेत. यांनी 70 धावांचा केलाय,
तर या ठिकाणी शुभम बारणे यांनी सांगितलं 50 धावात त्यांना आम्ही रोखणार. या ठिकाणी भारत जाधव म्हणतायत आम्ही जे आव्हान देणार ते तुम्ही किती ओव्हरमध्ये चेस करणार. आम्ही म्हणजे 4 ओव्हरमध्ये चेस करू. नक्कीच या ठिकाणी दोन्ही संघ मालकांचा या ठिकाणी निर्धार आहे. तुम्ही ज्या धावा करणार त्या आम्ही 4 ओव्हरमध्येच चेस करणार आहे. बघूया दोन्ही सामने कशा पद्धतीने चालू आहे. चालू असलेला कोरीगड आणि यानंतरचा सामना जो आहे तो विशालगड विरुद्ध तिकोना. येस मॅच बघा काय काट्याची चालू आहे मैदानामध्ये मित्रांनो. 5 चेंडूंमध्ये 1 धाव आणि 1 महत्वाची विकेट आहे. 25 चेंडू आणि 25 धाव. यानंतरचा जो सामना होणार आहे तिकोना आणि विशालगड तुमचा 12th मॅन या ठिकाणी स्टेजवर आला पाहिजे. आत्ताच या. हो हो दांडी 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 गुल. मी राहुल ढेबे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचंय. डीजे हे माझ्या राया हे गाणं एकदा लावा. आपण गोलंदाजी करताना ज्या गोलंदाजाला बघितलं ना मित्रांनो पहिल्या ओव्हरमध्ये गणेश तिवारी TPL सीझन 1 चा बेस्ट बॉलर तो ठरलेला आहे. होता आणि त्याने आजही दाखवून दिलं लेट आते हे लेकिन थेट आते हे. यस आता मात्र गोलंदाज तयार आहे. किरण स्ट्राईकला म्हणून प्रवीण आहे. नॉन स्ट्राईकला पाटील. मॅच संपली तर 4 चेंडूंमध्ये सुद्धा संपेल आणि मॅच ही शेवटच्या चेंडूपर्यंत पण टिकेल. संपेल आणि टिकेल हे क्रिकेटचं वाक्य कधी विसरू नका. किरण गोलंदाजीला आहेत. हो किरणचा चेंडू आपण बघतोय चांगला फटका दे. नो चान्स. 1 2 3 टप्पी खात जातोय सीमा रेषा बाहेर. 4 4 4 4 चौका. धावसंख्या फलक 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. रतनगड टायटन्स मित्रांनो इफेक्ट ठेवून खेळणार आहे. तर एकीकडे आपण मध्ये कोरीगड ही टीम मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करताना हो फुल टॉस दिला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहे मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होईल. यस आपण बघते काय सुंदर गोलंदाजी आहे. कधी फुल टॉस आहे कधी यॉर्कर आहे कधी बाउन्सर आहे. लेंथ बदलणं गरजेचं आहे सातत्याने मैदानामध्ये. 22 चेंडूंमध्ये 20 धाब्यांची गरज आहे. सबसे कातील हितेन पाटील मैदानाच्या आतमध्ये. पाटील आता गेम दाखवणं गरजेचं आहे. गेम ऐकला गेम बघितला आता गेम दाखवणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. किरण पुन्हा एकदा तयार. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करेल. ओ गॅप मध्ये खेळलाय कवच्या डोक्यावरून टाटा बाय बाय करत टाय टाय भीष.
कोरीगड विरुद्ध रतनगड हा एकाच ग्रुप मधल्या आणि एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर हे दोन्ही प्लेयर एकाच संघातले आहेत, त्यांच्या दोन टीम आहेत, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. कोरीगड विरुद्ध रतनगड हे एकाच संघाचे दोन संघ आहेत, त्यामुळे ते आपसापसातच खेळत आहेत. बाई आता काय करायचं, झापूक झुपूक क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. नको धरू, धरू की नको धरू असं झालं. डीजे बजाव एक बार. लढलो आणि जितलो मी. आपण बघितलं पहिल्या ओव्हर मध्ये फक्त एकच सिंगल दिली होती आणि या ओव्हर मध्ये अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 14 धावा बनवल्या गेल्यात 2 विकेटच्या नुकसानीवरती. बॅटीची एज आहे ते आपण बघतोय. फिरलाय चेंडू पुन्हा एकदा. मला वाटतं कोणीतरी हळद कोको लावलंय की काय चेंडू मध्ये. यस सर, स्कोअर कडे आम्ही जातोय. 18 या आकड्यावरती स्कोअर आहे. 2 गडी बाद, 19 चेंडू आणि 8 धावींची गरज आहे. खरं तर एक गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे की हॅट्रिक हा शब्द कधी आला ज्यावेळेस 3 विकेटी बनवल्या गेले तेव्हा. पण आता सगळीकडे एक गोष्ट असते की बाबा यस, पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. धावा मिळतील ते अवांतर. एका धावेने धावसंख्या फलक 19 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 7 धावेंची गरज आहे. हे षटक थोडस महागाड ठरलं गेलंय. 18 धावा आतापर्यंत दिल्या गेल्यात या ओव्हर मध्ये. आपण शर्ट कोणता घेतला हे महत्वाचं आहे. वाईट घेतला की गडबड होते. जातानाही धूळ दिसते, येतानाही धूळ दिसते. क्रिकेटमध्ये तसंच आहे. कोणत्या गोलंदाजाला कधी ओव्हर द्यायचे हे महत्वाचं असतं. पुढला चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो. असं वाटलं शेवटच्या चेंडू पर्यंत आता मॅच जाईल, पण दुसऱ्या ओव्हर मध्ये संपल असं वाटलं नव्हतं. संपवली मॅच. वा भाई वा. टाक्या 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 दाखवल्यात. आतापर्यंतचा DPL चा मिड विकेटच्या दिशेने जाणारा सगळ्यात लांबचा षटकार. 1 रन बाकी आहे आणि मारलाय कुणी? सबसे कातिल मारतोय पाटील. नाही या सीझनचा नाही, मिड विकेटच्या दिशेचा हा षटकार लांब आहे. आतापर्यंतचा सगळ्यात लांबचा हा षटकार आहे. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. सिर्फ पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. आता हॅट्रिक चेंडू आहे. गणेश तिवारी हॅट्रिक उंबरठ्यावर आहे. विकेट हॅट्रिक मैदानामध्ये होईल का? अठरा चेंडू आणि 1 धावेची गरज आणि हॅट्रिक बॉल आहे मैदानामध्ये. सीझन 1 चा बेस्ट बॉलर ठरलेला गणेश तिवारी मैदानामध्ये. चला टाइम वाया नका घालवू, विनंती आहे. 1 धावेची गरज आहे. 18 चेंडू बाकी आहेत. चला थोडं फास्ट खेळा. काय होता असं तो, काय झाला असं तो, अरे वेड्या वाया गेला असं तो. नाही होतं कधी कधी. आपण चॅनल बघितलं निलेश सर, पहिल्या चेंडूवरती आउट झाला. हो सामना जिंकलाय कशाने? वाईडनी. चला टीमचं अभिनंदन. पुढचा टीमला सामना शुभेच्छा. तिकोना वर्सेस विशालगड. तिकोना यांनी फलंदाजी घेतली. विशालगडनी या ठिकाणी क्षेत्ररक्षण करायचे आणि विनोद मिरगणे आणि प्रेम पवार यांनी या ठिकाणी येऊन भेटायचं आहे.